नमस्कार मित्रांनो, मी अर्थातच मुकुंद काकडे मनमुराद चॅनलसाठी मी आपलं स्वागत करतो. मी आहे पुणे जिल्ह्यातील औंध उरो रुग्णालय म्हणजे जिल्हा रुग्णालयामध्ये औंध इथं. आणि मी चहा पिता पिता एक असामान्य व्यक्तिमत्व बघितलं. नकळत आता त्यांच्यापाशी जाऊया. हे जुनी गरुडा गाणं आहे ते बघा, ते गाणं म्हणतात बघा, व्हिडिओ लागलेलं. म्हणजे तुम्ही आपलं गाणं लागलं की गाणं म्हणत असता लहानपणापासूनची सवय आहे. आणि पेपरला जे वाचलं ते तुम्ही आठवण येत तुमच्याकडे? पेपरला वाचतो म्हणजे लहानपणापासून पेपर आणि रेडिओ पहिल्यापासूनची सवय आहे. याच्यामुळे आवड लागली पहिल्यापासून घरामध्ये रेडिओ म्हणजे रेडिओला टॅक्स होता तेव्हापासून घरात रेडिओ. हो, रेडिओला पूर्वी टॅक्स होता. रेडिओ यायचे, कॉलच्या रेडिओला टॅक्स कॉईल असायची लावलेली घरात मोठी अँटेना. तेव्हापासून गाणे ऐकतो, भजनं गाणे सगळंच. म्हणजे नवीन काय ना त्याच्यात. बरोबर. आणि मग गाणे चालू असताना तुम्ही जे गाणं म्हणता, मग गाण्याचे बोल समजून घेऊन म्हणता? हा, बरेच गाण्याचे बोल म्हणजे आता लहानपणापासून ऐकत आलो ना, त्याच्यामुळे गाणे पाठ आहेत. गाणे पाठ आहेत त्याच्यामुळे, असं काही नाही. आणि मग जुनी गाणी आवडतात तुम्हाला? जुने गाणे मराठी काही फक्त हिंदी? मराठी हिंदी दोन्ही. माझ्याकडे 2,500 गाण्याचं कलेक्शन आहे. कसं म्हणजे कॅसेटवर का याच्यात? मोबाईल मध्ये आहे माझ्याकडे. मोबाईल मध्ये घरी आहे. मी व्हिडिओ गाणे ऑडिओ मध्ये कन्वर्ट करून घेतो MP3 मध्ये. हा, जे YouTube वरती वगैरे आहे. मला गाणं मी 4-5 गाणे बघतो. त्यात मला ज्याचा म्हणजे अर्थबोध होतो. अर्थ म्हणण्यापेक्षा त्याचा लय आवडतो, म्युझिक आवडतं, क्लिअरन्स आवाजाचा, गाण्याचा क्लिअरन्स किती क्लिअर वाजते ते सगळं बघून मी 4-5 गाण्यात एखादं गाणं सिलेक्ट करतो, त्याचा MP3 करून घेतो. माझा मुलगा कॉम्प्युटरमध्ये मास्टर आहे. माझ्या घरात लाख रुपयाचा कॉम्प्युटर त्याच्यावर त्यांनी मला सगळी सोय करून दिलेली. ही 2,500 गाण्यांचं कलेक्शन तुम्ही? हो, माझ्याकडे मराठी हिंदी सगळे लोकगीतांपासून आहे. माझ्याकडे जुने लोकगीतं जे मुंबई केंद्रावर पुणे केंद्रावर पूर्वी वाजायचे, म्हणजे आम्ही लहान असताना. अच्छा. म्हणजे तुमचे जे लोकशाहीर आहेत जुने, प्रल्हाद शिंदेपासनं कृष्णा शिंदे, पन्ना शिंदे, विठ्ठल शिंदे, दशरथ पुजारी, हे जे लोक आहे जुने, तेव्हापासूनचे गाणे सवयच आहे ऐकायची. तुमचं काय नाव संपूर्ण? मदन अनंत सूर्यवंशी. आणि राहायला कुठे? मी राहायला इथे पिंपळे गुरवला. आणि बाकी मग व्यवसाय हाच? व्यवसाय हा नाही, माझी परमनंट सर्व्हिस होती. 2000 साली माझी परमनंट सर्व्हिस गेली. बर. त्यावेळेला मी सिनियर क्लार्क होतो. गव्हर्नमेंटमध्ये? नाही, प्रायव्हेटमध्ये. प्रायव्हेट कंपनी अशी नोकरी जात नाही. अच्छा. आणि मग ती सोडून दिल्यावर तुम्ही? बंद झाली आणि मग हे असे आपला व्यवसाय सुरू केला. ग्रॅज्युएट आहे मी. हा, असं आहे. सदैव बार. म्हणजे तुम्ही जुन्या काळचं किती, 10वी का ग्रॅज्युएट? ग्रॅज्युएट आहे मी. 90चा मी. 90चे ग्रॅज्युएट. पोस्ट ग्रॅज्युएट 90चा आहे. हा. म्हणजे तुमचं वय आता 54-55 असेल? नाही, माझं वय आता 60 वर्ष. हा का? 60. हा, 60 आता रनिंग आहे. बर. असं काय चालेल. तुमचे गाणी लागल्यानंतर गाणं म्हणण्याची आवड बघून मला असं वाटलं की एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. नाही, असं काही नाही. कारण जुन्या गाण्यांना अर्थ आहे, जुन्या गाण्यांना एक लय आहे, जुन्या गाण्यांमध्ये म्युझिक कमी आहे आणि शब्दांवर भर आहे आणि त्यामध्ये संगीत आहे. सगळ्या प्रकारची ऍक्टिंग. हा, उगाच वल्गरपणा नाही कुठल्याही प्रकारचं. हे गाण्यांची, जुन्या गाण्यांची जास्त वैशिष्ट्य. आणि सिच्युएशनवर गाणी आहेत. सिच्युएशनवरती गाणे. शिवाय नुसतं सिच्युएशनच बघितलेलं नाही त्या गाण्यांमध्ये. तर त्या गाण्यांमध्ये कुठला मौसम चालू आहे त्या हिशोबाने गाणे त्यावेळेला लिहिले गेले. ते सगळे बसून गाणे, विषय, चित्रपटाचा विषय, ऍक्टिंग काय, हे सगळेजण बसून करायचे. डायरेक्टर असायचा, ऍक्टर असायचा, गीतकार असायचा. आणि त्यावेळेस आणखी वैशिष्ट्य म्हणजे त्यावेळेस तो वाद्यवृंद आणि गायक गायिका ते सगळे एकत्र सगळं असायचे, रिहर्सल व्हायचे आणि ते ॲट अ टाइम सगळं गाणं रेकॉर्ड व्हायचं. सगळे. आता राज कपूरांचा एक अनुभव आहे. राज कपूरांचा एक किस्सा सांगितला होता मन्नाडेंनी. त्यांना ते गाणं आज सनम मधुर चांदनी, सनम मधुर चांदनी, श्री 420 गाणं जे आहे ना, प्यार हुआ इकरार, हे गाणं त्या दिवसभर रेकॉर्ड करत बसले होते सगळे. राज कपूर आणि नर्गिस संध्याकाळी 5 वाजता आल्याच्या नंतर त्यांनी त्यांना धून ऐकवली. ते म्हणले नाही, मला नाही पसंत पडली. ते म्हणले अजून काय नाही म्हणले, एवढी एकच धून. ठीक आहे म्हणले, आम्हाला गाणं कसं पाहिजे. मग त्यांनी त्यांना ऍक्टिंग करून दाखवली दोघांनी की आम्ही गाणं शूट कसं करणार. म्हणले आता तुम्ही त्या गाण्यावर वाजवा. त्याच्यावरती त्यांनी पाहिले. बरेच किस्से काय कमी नाही. ठीक आहे. चालेल, नंतर केव्हा तरी परत भेटू आपण. धन्यवाद. ओके.